तर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये भेट झाली। शिंदेंच्या भेटीनंतरही धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमाक्याचे संकेत दिले। 230 कोटी कुठून आले चौकशी करा अशी मागणी जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकरांनी केली आहे। मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये भेट झाली। या भेटीत शिंदेंनी धंगेकरांना समज दिली असं काही दिसलं नाही। उलट शिंदेंच्या भेटीनंतर धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमाक्यांचे संकेत दिले। पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्र पक्षावर तू काय बोलायचं नाही, पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल, पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत पॉवर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही। मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे, अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे, पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे ही भूमिका शिंदे साहेबांची। आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना। दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे। जो अर्धवट तुमच्यातनं गेलेला तो एक पत्रकार आहे, इथलं काम सोडलं आणि तिथं पगारी गेलेला आहे, त्यांनी माझ्यावर टीका केली। बरं माझी टीका केली तर म्हणून मी त्याला ट्विट केलं की हा कोण आहे, हा जर कोण असेल आणि ह्याला जर बुद्धीचा भाग असेल तर ते पूर्णपणे ती लिंक त्यांनी तपासायला पाहिजे। तुला काय वजिरेगिरी चांगली करतो हे दाखवण्याची वेळ आहे का तुझ्या नेत्यांपुढे? तुम्ही आमच्यावर डोरेमॉन म्हणून टीका करत असाल तर आम्ही तुम्हाला डॉबरमॅन म्हणून हिनवण्याची ताकद देखील ठेवतो, परंतु आमची ती संस्कृती नाही। आम्ही तुम्हाला डॉबरमॅन म्हणणार नाही, तर तुम्ही कॉर्टनमधलं नोबिता आहात। नोबिता म्हणजे बावळट। बावळट कॅरेक्टर महाराष्ट्रातलं कोण असेल तर ते महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आलात, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका करू नका। जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी मुरलीधर मोहोळ फसू नये यासाठी विशाल गोखलेंनी व्यवहाराचा त्याग केला असं वक्तव्य केलंय। आज सीएम जो है देवेंद्र फडणवीस जी सकारात्मक भूमिका निभा रहे हैं और साथ में चैरिटी कमिश्नर ने भी एक सकारात्मक भूमिका निभाई कि 8 दिन का स्टे दिया। उसके बाद विशाल गोखले जी ने अपनी विशालता दिखलाई, अपने मित्र मुरलीधर मोहोळ जी को उनको फंसना ना पड़े, उनके ऊपर कोई आँच ना आवे, इसलिए उन्होंने इतना बड़ा व्यवहार त्यागा है, इतनी बड़ी विशालता दिखलाई है। तो मैं साथ में कहना चाहूँगा जो यहाँ के ट्रस्टी हैं, चेयरमैन हैं चकोर दोषी चिराग दोषी, कि आप भी अपनी विशालता दिखलाइए। आज जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली। यामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी माघार घेणार असल्याची ट्रस्टींनीही माहिती दिली। गोखले ग्रुप नंतर आता ट्रस्ट ही अधिकृत माघार घेणार आहे। तर आजच्या सुनावणीवेळी धर्मादाय आयुक्तांनी जैन समाजाचे वकील योगेश पांडेंना सुनावलंय। धर्मादाय आयुक्तांबद्दल तक्रार नाही म्हणता मग बाहेर वेगळं बोलता, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं मॉरल डाऊन झालंय, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झाल्याचं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलंय।